स्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित महिला भजन स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व भजन रसिकांचे तसेच सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे, उपस्थित परीक्षकांचे, प्रेक्षकांचे मनापासून स्वागत स्वागत स्वागत. सन्माननीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस आपण मागच्याच महिन्यात 22 जुलै रोजी साजरा केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे यांचा वाढदिवस देखील आपण 10 जुलैला साजरा केला. आणि या दोघांच्याही वाढदिवसाचे औचित्य साधून आज या उरण शहरामध्ये ही अनोखी भव्य दिव्य महिला भजन स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. आणि त्या भजन स्पर्धेसाठी उपस्थित सर्वांचे मी निवेदक संदेश घरत आणि माझ्यासवे निवेदक सन्मान्य श्री नरेशजी घरत हे दोघेही निवेदक उपस्थित सर्वांचे पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत करतो. काय योगायोग आहे, मागच्या महिन्यात जरी या दोन दिग्गजांचा जन्म झाला तरी श्रावण वैद्य अष्टमीला ज्ञानोबा देखील जयंतीचा सोहळा आपण पार केला आणि 750वी जयंती आपण श्री ज्ञानोबा यांची साजरी केली. आणि एक भव्य दिव्य सोहळा महाराष्ट्र राज्य सरकारने देखील या निमित्ताने साजरा केला. मग शाळांमध्ये पसायदान गायनाचा कार्यक्रम असू दे किंवा गावोगावी निघालेल्या मिरवणुका आपण पाहिल्या असतील. आणि त्या मला वाटते हा एक सुंदर योगायोग आहे की ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा वाढदिवस आणि त्याचबरोबर ही भजन स्पर्धा. तर नक्कीच तारखेनुसार बघायला गेलं तर 21 ऑगस्ट ही संत ज्ञानेश्वरांची जयंती आणि त्यानिमित्ताने आपण ही भजन स्पर्धा राबवतो आहे. आणि आपले अहोभाग्य की या भजन स्पर्धेसाठी 3 दिग्गज परीक्षक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलनाने आणि प्रतिमापूजनाने होणारच आहे. पण मी उपस्थित सर्व भजन स्पर्धकांना सर्व रसिकांना विनंती करेन की एकदा जोरदार टाळ्याने आपण 3ही परीक्षकांचं स्वागत करूया. आपल्यासाठी परीक्षक म्हणून लाभलेले आहेत सन्मान्य श्री ओम बोंगाणे सर, त्याचबरोबर सन्मान्य श्री माऊली सावंत सर आणि त्याचबरोबर सूरमणी भाग्यश्रीताई देशपांडे. एकदा जोरदार टाळ्या या 3ही परीक्षकांच्यासाठी झाल्या पाहिजेत. या 3ही परीक्षकांचा परिचय आपण करून घेणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि प्रतिमापूजनाने करूया. मी विनंती करेन सौ कुंदाताई वैजनाथ ठाकूर, त्याचबरोबर श्री परीक्षितदादा ठाकूर, श्री तुषार शंकरशेठ ठाकूर साहेब, त्याचबरोबर श्री मनोज भगत साहेब यांनी आपल्या 3ही परीक्षकांसमवेत दीपप्रज्वलनासाठी आणि प्रतिमापूजनासाठी यायचं आहे. त्याचबरोबर या सर्व संगीत भजनाचे आयोजनामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे असे श्री गुरुकृपा माऊली प्रासादिक भजन मंडळाच्या सौ सुप्रियाताई ठाकूर घरत यांना देखील विनंती करेन की त्यांनी देखील या कार्यक्रमासाठी यायचं आहे. सौ कुंदाताई वैजनाथ ठाकूर आणि यांच्या समवेत आलेल्या सौ सुलोचनाताई पाटील असतील, कविता ठाकूरताई असतील, भारतीताई कटेकर असतील आणि त्याचबरोबर भेंडकळचे आमचे ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य श्री लीलेश्वर दादा भगत असतील यांना देखील विनंती असेल की त्यांनी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे. हा महिलांचा भजन स्पर्धेचा कार्यक्रम. मी 3ही परीक्षकांना पुन्हा एकदा विनंती करेन की कृपया आपण दीपप्रज्वलनासाठी जायचं आहे. मी कार्यक्रम आपण करतोय कारण भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण म्हणतो की जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अंधाराचा अज्ञान जाळी समयितली वात, तेजू ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात, दीप प्रज्वलनाने करूयात कार्यक्रमाची सुरुवात, दीप प्रज्वलनाने करूयात कार्यक्रमाची सुरुवात. मी उपस्थित सर्व पाहुण्यांना परीक्षकांना विनंती करेन की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. त्याचबरोबर परीक्षकांना विनंती असेल की त्यांनी प्रतिमेचं पूजन देखील करायचं आहे. विषमतेचा अंधार दूर सारण्या मनामनात दीप पेटवूया, करुणी दीप प्रज्वलन तेज कार्यक्रमाचे वाढवूया, तेज कार्यक्रमाचे वाढवूया. सर्व नारी शक्तींनी नक्कीच पंचारती पेटवलेली आहे. सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आपल्या परीक्षकांसमवेत दीप प्रज्वलनानंतर प्रतिमा पूजनासाठी आपण जातो आहे.
कार्यसिद्धीसणी जो आदिवंदन त्याशी करा, सकल विघ्ने नष्ट होतील सांगे हिंदू परंपरा, सकल विघ्ने नष्ट होतील सांगे हिंदू परंपरा, अशा श्री गणपती बाप्पा चरणी, त्याचबरोबर ज्ञानकला विद्येचे आराध्य देवता असलेल्या माता सरस्वतीचे पूजन देखील आपण पाहतोय परीक्षक करतायत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत सावळा विठ्ठलू आणि त्याच्या सवय रुक्मिणी यांचं दीप प्रज्वलनानंतर प्रतिमा पूजन आणि पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्व मान्यवरांसाठी आणि परीक्षकांसाठी झाली पाहिजेत. सन्माननीय श्री माऊली सावंत सर, त्याचबरोबर श्री ओम बोंगाणे सर हे प्रतिमा पूजन करताना आपल्याला दिसत आहेत. मी राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करेन की त्यांनी देखील विनंती करायची आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाचा सर्व भार आपल्या खांद्यावरती वाहून नेणारे आमचे श्री गुरुपा माऊली प्रासादिक भजन मंडळ रुक्मिणीला आपण विनंती करूया, साकडे करूया की हा नारी शक्तीचा जागर असलेल्या या भजन स्पर्धांना घवघवीत यश प्राप्त हो आणि आजच्या परीक्षकांचं मार्गदर्शन आम्हाला मिळो आणि एक उत्तम दर्जेदार कार्यक्रम आज इथे पार पडो, ही या तिन्ही देवदेवतांकडे आपण प्रार्थना करूया. आमचे सन्माननीय पाहुणे, त्याचबरोबर मी कुंदाताईने विनंती मी मान्यवरांना विनंती करेन श्रीफळ देखील वाढवायचं आहे. श्रीफळाचा मान आपण भगवंताच्या चरणी द्यायचा आहे. त्याचबरोबर रंगदेवतेचं देखील जोरदार टाळ्याने एकाच फटक्यात अगदी श्रीफळ वाढवला गेलेला आहे आणि नक्कीच या कार्यक्रमाची अजून चांगली सुरुवात होऊच शकत नव्हती. आलेल्या सर्व मान्यवरांना की आपण उपस्थित दादा घरत असतील, त्याचबरोबर आमचे नारिवलीचे भास्कर दादा भोईर असतील, यांची सोबत आहे आणि त्यांच्या विद्यमानाने हा कार्यक्रम साजरा होत आहे. दादा पाटील आणि त्यांची टीम यांचं देखील इथे मनापासून स्वागत केलं जातोय. आजचा हा सोहळा आणि आत्ताचं हे संपूर्ण ह्या कार्यक्रमाचं सुनील ठाकूर साहेब दुतुमगाव यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर राजेंद्र ठाकूर साहेब फुंडा हायस्कूलच्या स्कूल कमिटीचे सदस्य, त्यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. उपस्थित सर्वांचेच पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरण यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आयोजकांना विनंती करतो की पुढील भजन मंडळासाठी त्यांनी सूचना द्यायची आहे. अर्थातच आपण सकाळपासून पाहतोय भक्तिमय वातावरणात या भजन स्पर्धेचं परीक्षण सुरू आहे. तीनही परीक्षक अगदी कसून परीक्षण करत आहेत आणि आपण देखील या सुश्राव्य भजनांचा आनंद घेत आहोत. आणि हीच आपली परंपरा आहे की भक्तीच्या माध्यमातून, अध्यात्माच्या माध्यमातून एकमेकांना जोडले जातोय आणि या जोडीतूनच आपली संस्कृती जी आहे ती पुढे येते. कारण आपण म्हटलं मगाशी, आपल्या परीक्षकांनी देखील म्हटलं की महाराष्ट्राला ही संतांची भूमी म्हटलं जातं आणि या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला हे आपले अहोभाग्य. याच संत परंपरेतील ज्याचा पाया, वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला, जसं मी मगाशी म्हटलं, आणि संत तुकाराम महाराजांना या वारकरी संप्रदायाचा कळस म्हटलं जातं. त्यांचेच भजन आणि खास करून एक एक गवळण देखील आपण ऐकतोय. संत एकनाथ महाराजांच्या गवळणी असतील, निळोबारायांच्या गवळणी असतील, या महाराष्ट्रातील गवळण परंपरेचा एक भाग आपल्याला ऐकायला मिळतोय. खरंच मगाशीच आपण भोजनाचा ब्रेक, भोजन विश्रांती घेतली. असं म्हटलं जातं की भोजनाचा मार्ग हा पोटातून हृदयाकडे जातं, तसेच भजनाचा मार्ग मला वाटतं ओठातून हृदयाकडे जातं, असं म्हणायला काही हरकत नाही. आणि दोन्ही काम आपण करत आहोत. मागाशी भोजन केलं, आता भजन सकाळपासून करत आहोत, ऐकत आहोत. आणि नक्कीच ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरण खास करून महिला भजन स्पर्धा आणि त्याचं अनोखं आयोजन आणि श्री गुरुकृपा संगीत परिवार यांच्या आयोजनाच्या माध्यमातून, सहाय्याच्या माध्यमातून हे सर्व भजन स्पर्धा आपण ऐकत आहोत. आणि आयोजनामध्ये थोडेसे बदल असल्या कारणानं थोडीशी किंचित विलंब आपण पाहतोय, पण नक्कीच मगाशी परीक्षकांनी देखील म्हटलं की प्रत्येक चांगल्या कार्याला थोडासा उशीर होतो, तर थोडासा उशीर आपण सोसूया आणि पुढच्या भजन मंडळाला आपण विनंती करूया की त्यांनी लवकरात लवकर स्टेजकडे यायचं आहे. आणि परीक्षक आपल्या परीक्षणासाठी तयार आहेत. आपण देखील आपलं वाद्यवृंद घेऊन सज्ज व्हायचं आहे. या वारकरी संप्रदायाचा भजन असतील, गवळण असतील, या वाङ्मय प्रकारातनं आपण हरिनामाचं जप करत आहोत आणि या हरिनामाच्या जपामध्ये
सर्वजण तल्लीन होत आहेत. तर निश्चितच सांगायला आवडेल सगळ्यांना याच्या पुढील सादरीकरण असणार आहे श्री आई भवानी प्रासादिक भजन मंडळ सांताक्रूज पूर्व. गायिका असणार आहेत ऋतिका मुरुडकर. आपण पाहतोय वेगवेगळ्या विभागातनं भजन मंडळ आलेले असं मला नुसतं रायगड किंवा पनवेल उरणमधलंच नाही तर खालापूर तालुक्यातले देखील भजन मंडळ इथं आहे. अंबरनाथ मधील देखील भजन मंडळ आहे आणि आता आपण पाहतोय मुंबईमधून सांताक्रूज येथून देखील भजन लाभलं आहे. हे आमचं अहोभाग्य. त्याचबरोबर ज्यांचं आपण प्रत्यक्ष गीत गायन इथे अनुभवलं त्या अर्थातच सूरमणी भाग्यश्री देशपांडे मॅडम ज्यांना नॅशनल अवॉर्डमध्ये सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे, वसंतराव देशपांडे पुरस्कार मिळालेला आहे आणि या सर्व पुरस्कारांच्या पाठीमागचं शिक्षण त्यांनी आपले वडील श्री पांडुरंग देशपांडे यांच्याकडे घेतलेलं आहे. त्याचबरोबर देशातले सन्माननीय गायक सुरेशजी वाडकर यांच्याकडे सुद्धा त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि पंडित सुहासजी व्यास यांच्याकडे देखील त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. मॅडम खरंच तुम्हा तिघांचंही खूप खूप मनापासून आभार की आमच्या या उरण तालुक्यात आपले नक्कीच टाळ्यांच्या गजरात झालं पाहिजे सर्व काही, कारण संगीत सेवा अगदीच सचोटीनं आपलं काम करत आहेत आणि पारदर्शकपणा हे एकच तत्व घेऊन त्यांनी हे काम केलेलं आहे. या 4 भजन मंडळांमध्ये पहिलं नाव आहे ओम साई भजन मंडळ खरसुंडी खालापूर आणि गायिका आहेत सौ हर्षदा सालेकर. एकदा जोरदार टाळ्या ओम साई भजन मंडळ खरसुंडी खालापूर यांच्यासाठी. त्याचबरोबर पुढचं भजन मंडळ आहे आई भवानी प्रासादिक भजन मंडळ सांताक्रूज पूर्व आणि गायिका कुमारी ऋतिका मुरुडकर. तिसरं भजन मंडळ आहे श्रीकृष्ण प्रासादिक भजन मंडळ कुर्डूस अलिबाग आणि गायिका आहेत कुमारी पूजा पाटील. आणि चौथं भजन मंडळ आहे आई एकविरा महिला भजन मंडळ दुंद्रेपाडा, गायिका सौ सुजाता पाटणकर. 4ही भजन मंडळांचं टाळ्या वाजून आपण खूप खूप अभिनंदन करूया. अगदी शेवटच्या या भागामध्ये फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. मला वाटते सर स्पर्धेच्या नंतरच आपलं मार्गदर्शन देतील. तर 4ही भजन मंडळांना विनंती आहे की जास्त वेळ न दवडता आपण लगेचच मंचावरती यायचं आहे. मला वाटतं ह्याच क्रमाने आपण भजन मंडळांना बोलूया. परीक्षकांच्या सूचना येतीलच. 4ही भजन मंडळ ओम साई भजन मंडळ खरसुंडी खालापूर, आई भवानी प्रासादिक भजन मंडळ सांताक्रूज पूर्व, श्रीकृष्ण प्रासादिक भजन मंडळ कुर्डूस अलिबाग आणि आई एकविरा महिला भजन मंडळ दुंद्रेपाडा. भारती कटेकर मॅडम आणि त्याचबरोबर उज्ज्वलाताई ठाकूर यांना की आपण रंगमंचावरती यायचं आहे आणि या सर्व भजन मंडळांचं आपण कौतुक करायचं आहे. सुलोचनाताई पाटील यांना देखील विनंती आहे की आपण रंगमंचावरती यायचं आहे. आणि मी सर्वप्रथम आमंत्रित करेन श्री विश्वविजयनाथ सुहास्य संगीत विद्यालय कोपरोली यांना की आपण वर यायचं आहे आणि आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण इथे मध्ये या. श्री विश्वविजयनाथ सुहास्य संगीत विद्यालय कोपरोली आणि गायिका होत्या कुमारी मृदुला म्हात्रे. सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचं इथं अभिनंदन करण्यात येते. उपस्थितांना विनंती आहे की आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं प्रोत्साहन वाढवूया. तदनंतर श्रीराम प्रासादिक महिला भजन मंडळ चिंचवली जर असतील तर त्यांना विनंती आहे की आपण यायचं आहे. त्याचबरोबर शिवशक्ती संगीत भजन मंडळ भाताणपाडा आणि गायिका होत्या कुमारी संस्कृती मुकादम आणि अतिशय सुंदर गायन त्यांनी केलं होतं. जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाणे असं जनाबाईंचा अभंग त्यांनी सादर केला होता. आणि त्याचबरोबर भातन आले. चला शिवशक्ती संगीत भजन मंडळ भाताणपाडा, गायिका कुमारी संस्कृती मुकादम आणि सर्व सहकारी यांना विनंती आहे सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचं आपण स्वागत करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शिवशक्ती संगीत भजन मंडळ भाताणपाडा. आपण पाहतोय अतिशय कमी वयाचे हे स्पर्धक आणि निश्चितच अतिशय सुंदर सादर त्यांनी केलं आहे. तदनंतर पुढचं भजन मंडळ असणार आहे श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ तळोजे.
त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ तळोजे, गायिका होत्या तृप्तीताई पाटील. मी स्पर्धकांना विनंती करतो की लवकरात लवकर आपण रंगमंचावरती यायचं आहे. श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ तळोजे, गायिका होत्या तृप्तीताई पाटील. सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असं स्वरूप आपल्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना आपण देतोय. यावीण पाखंड नेणे काही, हरी तुझे नाम गाईन अखंड, असं म्हणत तुकारामांचं अभंग त्यांनी सादर केलं होतं. जोरदार टाळ्या श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ तळोजे. तदनंतर जय गणेश प्रासादिक महिला भजन मंडळ देसाई, जर असतील तर कृपया. हां, श्री त्रिमूर्ती प्रासादिक भजन मंडळ करंजाडे पनवेल. श्री त्रिमूर्ती प्रासादिक भजन मंडळ करंजाडे पनवेल. तदनंतर विश्वनाथ संगीत महिला भजन मंडळ अंबरनाथ. विश्वनाथ संगीत महिला भजन मंडळ अंबरनाथ यांना विनंती असेल की आपण वर यायचं आहे. काय रे, विश्वनाथ संगीत महिला भजन मंडळ अंबरनाथ, गायिका होत्या स्वातीताई जाधव. माझे जीवन तुझे पायी, असं तुकारामांचा अभंग त्यांनी सादर केला होता. तदनंतर मी विनंती करेन श्रीराम महिला भजन मंडळ नागोठणे यांना की आपण रंगमंचावरती यायचं आहे. श्रीराम महिला भजन मंडळ नागोठणे, बोला ना. हा, देतो. उज्ज्वलाताई ठाकूर यांच्या हस्ते आपण सन्मान करतोय. तदनंतर श्रीराम महिला भजन मंडळ नागोठणे, आपण उपस्थित असाल तर कृपया रंगमंचावरती यायचं आहे. सो अशा पद्धतीने आजच्या या सर्व स्पर्धक भजन मंडळांचं आपण सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केलेला आहे. त्यांच्या हस्ते हे प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह त्यांना देत आहे. चला, राहिलेल्या भजन मंडळाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर इथे यायचं आहे. श्री त्रिमूर्ती प्रासादिक भजन मंडळ करंजाडे पनवेल यांना विनंती आहे की आपण अंतिम 4 मध्ये जरी पोहोचू शकले नाही तरी आपली भजन सेवा त्यांनी दिली आणि आजचा कार्यक्रम यशस्वी केला. वैजनाथदादा असतील, परीक्षित दादा आणि नक्की तुषार सर या ठिकाणी साहेबांचं यथोचित असं आपण स्वागत करताना पाहतोय. खरं तर अशा व्यक्तींची आपल्याला गरज आहे आणि अगदी वेळात वेळ शक्तीचा जागर आपण पाहतोय. अगदी बॅनरवरच्या रंगापासून निवडलेले अभंग हे बहुतेक जनाबाई बहिणाबाईंचेच अभंग आपल्याला दिसत आहेत आणि मोठ्या वर्गात श्रोतृवृंदामध्ये देखील एकदा महिला आहेत. आणि ताई, आवर्जून सांगावंसं वाटेल की महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने कार्य करत आहात, अगदी तुमच्याच पावलावरती पाऊल टाकून ह्या जिल्हा परिषदेच्या कार्यभागात कुंदाताई कार्यकर्ते आहे. मी विजय भोईर साहेबांना विनंती करेन की दर्शन भोईर साहेबांना देखील विनंती करेन की त्यांनी देखील मंचावरती यायचं आहे. आणि अगदी गुरु शिष्याच्या नात्याप्रमाणे आमच्या कुंदाताई ह्या आदित्यताईंच्या पावलावरती पाऊल टाकून आपले कार्यक्रम राबवत असतात आणि त्याचं एक प्रत्यंतर आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहतोय. पाहुणे आलेले आहेत, पाहुण्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीप्रमाणे आपण औपचारिक आणि मनापासून स्वागत सर्व पाहुण्यांचं करणार आहोत. आपल्या समवेत महाराष्ट्राच्या मंत्री आदित्यताई तटकरी आणि त्याचबरोबर सन्माननीय परीक्षक आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
पदाधिकारी इथे जमलेले आहेत. मी विनंती करेन नरेश गरज सरांना की आपण ओळीनं या सर्वांचा परिचय करून देऊन आपण स्वागत करूया. स्वागत समारंभ करताना आपण परिचय करून घेणारच आहोत. एकदा जोरदार टाळ्या सर्व मंचावरील पाहुण्यांसाठी झाल्या पाहिजेत आणि मी आयोजकांना विनंती करतोय की आपण सत्कार समारंभाला सुरुवात करायची आहे. धन्यवाद सर. अप्रतिम या ठिकाणी महिला भजन ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. खरं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भजन स्पर्धा अर्थातच रविवार दिनांक 24/8/2025 रोजी या ठिकाणी ही पार पडत आहे. आणि या स्पर्धेसाठी अगदी वेळात वेळ काढून आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री सन्माननीय आदरणीय कुमारी अदितीताई वरदा सुनील तटकरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मंडळी. खरंच वेळात वेळ काढून या ठिकाणी ताई आलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय सौभाग्यवती अर्थातच जिल्हा अध्यक्षा, जिल्हा महिला अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सौभाग्यवती उमाताई संदीप मुंडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मंडळी एकदा होऊन जाऊ द्या. त्याचबरोबर पाहतोय आपण ॲडव्होकेट कविता प्रवीण ठाकूर, अध्यक्षा अपूर्व पतसंस्था अलिबाग यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या मंडळी. आणि सौभाग्यवती सुलोचना सुरेश पाटील जासई हायस्कूल प्राध्यापिका यांचं या ठिकाणी अगदी आगमन झालेलं आहे. या सगळ्यांचं मी राष्ट्रवादी पार्टी यांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो आहे. आणि आता मात्र आपण ज्या क्षणाची वाट पाहतोय आपण स्वागत समारंभाला, तर वळूया औपचारिक स्वागत समारंभाकडे. तर सर्वात प्रथम अर्थातच माननीय नामदार आदितीताई तटकरे यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन कुंदाताई ठाकूर यांना की आपण आदितीताईंचं पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय आदितीताई तटकरे यांचं स्वागत करत आहेत कुंदाताई ठाकूर. कुंदाताई ठाकूर आणि वैजनाथदादा ठाकूर हे आमच्या पंचक्रोशीला पूर्ण रायगड जिल्ह्यातील एक कर्तव्यदक्ष असं दाम्पत्य आहे. आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम ते इथे राबवत आहेत. आणि आज आपण पाहतोय या महिला भजन स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून झालं आहे. ताई, जशा ताईंचं स्वागत केलेलं आहे त्यांनी, त्याप्रमाणे ताईंना देखील विनंती असेल की आमच्या कुंदाताईंकडे देखील आपण लक्ष द्यावं, कारण अत्यंत गुरुभावनेने ते तुमच्याकडे पाहतायत आणि निश्चितच तोच भाव त्यांच्या मने आहे. आपण पाहतो राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, मग आमचे उरण तालुका अध्यक्ष असतील, उरण शहर अध्यक्ष असतील आणि इतर पदाधिकारी ताईंचं स्वागत करताना दिसत आहेत. तदनंतर मी विनंती करेन भारतीताई कटेकर यांना, सौ उमाताई संदीप मुंढे जिल्हा अध्यक्ष आहेत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या, मी त्यांना विनंती करेन की आपण सौ उमाताई संदीप मुंढे यांचं स्वागत करतील. भारतीताई कटेकर पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मान चिन्ह देऊन भारतीताई कटेकर यांनी स्वागत करायचं आहे सौ उमाताई संदीप मुंडे, जिल्हा अध्यक्षा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मंडळी. भारतीताई कटेकर यांच्या हस्ते आपण पाहतोय हा स्वागत समारंभ होतोय. निश्चितच टाळ्यांच्या गजरात हा स्वागत समारंभ, मंडळी टाळ्या थांबता कामा नयेत. त्याचबरोबर ॲडव्होकेट कविताताई ठाकूर यांचं देखील स्वागत करायचं आहे. मी कलाश्री भुईर यांना विनंती करेन की त्यांनी, ॲडव्होकेट कविताताई ठाकूर, कलाश्री भुईर यांना विनंती करतो. उत्कृष्ट गायिका, आपण पाहतोय वेशवीगावच्या कन्या आणि देसाई गावच्या सुश्र, अतिशय सुंदर भजन सेवा आणि मागाशीच आपण त्यांचं संगीत देखील ऐकलं, अशा कलाश्री भुईर ह्या स्वागत करतायत. ॲडव्होकेट कविताताई ठाकूर यांचं एकदा जोरदार टाळ्या मंडळी झाल्या पाहिजेत. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचं सन्मान चिन्ह ते अर्पण करतील कविताताई यांना. त्याचबरोबर मी कुंदाताईंना विनंती करेन की आपल्या समेत असलेल्या जासई हायस्कूलच्या प्राध्यापिका सौ सुलोचनाताई सुरेश पाटील यांचं देखील त्यांनी स्वागत करायचं आहे. तर निश्चितच मी कुंदाताईंना विनंती करेन की सुलोचनाताईंचं स्वागत करायचं आहे. आयोजकांना विनंती असेल की आपण पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मान चिन्ह देऊन ताईंचं स्वागत करायचं आहे. विद्यादानाचं पवित्र ज्ञान आपण पाहतोय अगदी पंचक्रोशीतील उरण तालुक्यातील एक सुप्रसिद्ध हायस्कूल असलेलं छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल आणि त्याच्या प्राध्यापिका सौ सुलोचना सुरेश पाटील यांचं स्वागत कुंदाताई करतील.
मी विनंती करतो आयोजकांना. जोरदार टाळ्या. आणि तदनंतर आजच्या कार्यक्रमाचे खास पाहुणे अर्थातच आपले परीक्षक, तीनही परीक्षक, त्यातल्या 2 परीक्षकांची सेवा देखील आपण ऐकली. या तीनही परीक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वप्रथम श्री ओम बोंगाणे सर. मी दस्तूरखुद्द आदित्यताईंना विनंती करेन की त्यांनी ओम बोंगाणे सर यांचं सत्काराने स्वागत करायचं आहे. श्रीमद भगवद्गीता देऊन आपण त्यांचं स्वागत करतोय. आणि निश्चितच या भगवद्गीतेचं मौल खूप मोठं आहे. जीवनात जगावं कसं याचं तत्त्वज्ञान सांगणारी ही गीता आपल्या परीक्षकांना देत आहेत कॅबिनेट मंत्री आदिताई तटकरे. तदनंतर मी विनंती करतो श्री माऊली सावंत सरांना की त्यांनी देखील आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आदित्यताईंना विनंती असेल की त्यांचा देखील आपण सत्कार करायचा आहे. श्रीमद भगवद्गीता त्यांना दिली जाते. तदनंतर आपण ज्यांच्या सुमधुर आवाजातनं हा कार्यक्रमाची उंची गाठली त्या अर्थातच भाग्यश्रीताई देशपांडे मॅम यांना देखील विनंती असेल की त्यांनी देखील सत्कार करायचा आहे. खुद्द आदित्यताई यांच्या हस्ते सत्कार होतोय. आणि तदनंतर मॅम एक विशेष सत्कार या भजन स्पर्धेसाठी ज्यांचं आयोजन आपल्याला लाभलेलं आहे अर्थातच श्री गुरुकृपा संगीत परिवाराच्या सुप्रियाताई ठाकूर घरत यांना विनंती असेल की त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात इथं यायचं आहे संपूर्ण संगीत परिवाराच्या वतीने. ताईंना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं. मी मागाशी जसं म्हटलो संपूर्ण महाराष्ट्रभर आत्तापर्यंत जवळजवळ श्री गुरुकृपा संगीत भजनाच्या माध्यमातून फक्त जवळजवळ 900च्या वर भजन सेवा त्यांनी केलेल्या आहेत. आणि अतिशय शालेय वयापासून या संगीत सेवेमध्ये रुजू असलेल्या सुप्रियाताई त्यांचं स्वागत होतं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तदनंतर औपचारिक स्वागत आपण इथे थांबवतोय. बाकी सर्व मान्यवरांचं सध्या आपण शब्दसुमनाने स्वागत करूया. त्यानंतर विजय भोईर साहेब यांच्या हस्ते देखील एक ताईंचा छोटासा सत्कार आपण करतोय. पंढरीचा विठुरायाची सावळी मूर्ती ज्ञानेश्वर माफ करा ज्याने या वारकरी संप्रदायाचा पाया रचला 13व्या शतकात अशा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा आपण देतोय. मंडळी मी मगाशी जसं म्हटलं हे ज्ञानेश्वर माऊलींचं 750वी जयंतीचं वर्ष आहे. तर नक्कीच ज्ञानेश्वर माऊलींच्या या महाराष्ट्रात आपण राहतो हे आपले सौभाग्य. बोला पुंडलिक वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तर निश्चितच त्याचबरोबर या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त परीक्षका असलेल्या आपल्या देशपांडे मॅडम यांना देखील ज्ञानेश्वर माऊलींची ही प्रतिमा दिली जाते. अगदी सुंदर डोळस देखणे अशी ही प्रतिमा. आणि ज्यांच्याकडे पाहून अतिशय खरोखर पैसाचा खांब पाहून जसे वारकरी धन्य झाले ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर त्यांचा हस्ते सत्कार आपल्या आजच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते एकदा जोरदार टाळ्या. आणि खऱ्या अर्थाने महिला शक्ती आपण पाहतोय. बोला पुंडलिक वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देखील एक वारी आयोजित केली जाते. आणि त्या वारीत मग ती समाजकार्याची वारी असू दे किंवा अगदी राजकारणाच्या क्षेत्रातील वारी असू दे विजय भोईर यांनी देखील विचार करावा असं आमच्या वैजनाथ ठाकूर यांनी सुचवलेलं आहे. तर निश्चितच मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण असं नसतं व्हायचं आहे. ताईंना विनंती असेल फक्त 2 मिनटं. ओके. तर खरोखरच आज आमचे अहोभाग्य की आजच्या या उरण शहरात ताईंचं आगमन झालेलं आहे. आणि म्हणून मी ताईंना विनंती करेन की आपण आमच्या विवेक बुद्धीला थोडीशी चालना द्यावी आणि आपल्या शब्दसुमनातनं आम्हाला कृतकृत्य करावं. एकदा जोरदार टाळ्या आदित्यताई तटकरे यांच्यासाठी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित या महिला भजन स्पर्धांच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या अध्यक्षा व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उमाताई मुंडे, आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणाऱ्या ॲडव्होकेट कविताताई ठाकूर,
सौ सुलोचनाताई पाटील, ज्यांनी आयोजनामध्ये त्या ठिकाणी पुढाकार घेतला त्या सौ कुंदाताई ठाकूर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या, व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजयजी भोईर, त्याचबरोबर आमचे उरण तालुक्याचे अध्यक्ष परीक्षितजी ठाकूर, माजी तालुका अध्यक्ष मनोजजी भगत, शहराचे अध्यक्ष तुषारजी ठाकूर, दर्शनजी ठाकूर, रणजित, त्याचबरोबर भारतीताई अटेकर, इथे उपस्थित असणारे परीक्षक सौ भाग्यश्रीताई देशपांडे, श्री ओमजी असतील, त्याचबरोबर माऊलीजी सावंत असतील, उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, उपस्थित आलेले सर्व स्पर्धक, भजनी मंडळ, श्री गुरुकृपा संगीत परिवार आणि त्याचे सर्वच सन्मान्य या ठिकाणी उपस्थित असणारे प्रतिनिधी, भजन स्पर्धासाठी आलेले स्पर्धक, त्यांचे आलेले सर्व शुभचिंतक, जमलेले बंधू आणि भगिनींनो, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही अनेक कार्यक्रम आयोजित करत असतो आणि साधारणपणे जुलै महिन्यापासून कार्यक्रमांची सुरुवात होत असते. मग महिलांसाठी पाककलेच्या स्पर्धा, त्याच्यानंतर श्रावणामध्ये श्रावणसरी असेल, महिलांसाठी मंगळागौर आणि आपले जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते आयोजित करतो. नवरात्रीमध्ये नवदुर्गांचा आणि स्त्री शक्तीचा आम्ही सन्मान करतो आणि मग दीपोत्सवच्या निमित्ताने असेल, असे डिसेंबरपर्यंत साधारणपणे कार्यक्रम असतात. मग मध्ये 1 महिना ब्रेक असतो आणि मग त्याच्यानंतर परत होम मिनिस्टर किंवा आपण जे काही पारंपरिक महिलांचे सण असतात त्यानुसार आपण कार्यक्रम करत असतो. पण साधारणपणे दरवर्षी कार्यक्रम करत असताना एखादा नवीन कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करावा असं साधारणपणे ज्या संघटनेच्या सगळ्या तालुक्यातल्या पदाधिकारी असतात यांच्याकडून आम्हाला वेगवेगळं मार्गदर्शन किंवा सूचना येत असतात. आणि यंदाच्या वर्षी आम्ही काही वर्षांपूर्वी अशा भजन स्पर्धा घेतल्या होत्या, त्या जिल्हास्तरीय घेतल्या होत्या, दक्षिण भागाच्या वेगळ्या आणि उत्तर रायगडच्या वेगळ्या. तर यावेळेला पुन्हा एकदा महिला संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सुचवलं की ताई त्याला 3-4 वर्ष झालेली आहेत, तर आपण पुन्हा एकदा तालुकास्तरीय भजन स्पर्धा घेऊयात. आणि मला मनापासूनचा अभिमान आहे, आनंद आहे की खऱ्या अर्थानं आज महिला संघटनेच्या वतीने या तालुकास्तरीय भजन स्पर्धा आम्हाला आयोजित करता आल्या. आणि उरण तालुक्यामधल्या आज स्पर्धांना आलेला असताना मला खूप मनापासूनचा आनंद आहे, समाधान आहे. खरं तर रविवारचा दिवस हा सुट्टीचा असतो आणि रविवारचा दिवस कसा व्यतीत करावा हे सगळ्यांचं मला वाटतं सोमवारीच प्लॅन झालेलं असतं. म्हणजे सोमवार जसा येतो तसा रविवारी काय काय करायचं आहे याचा बेत असतो. पण आज मला एका गोष्टीचं नक्कीच समाधान आहे की आमचा रविवार आज सर्वात जास्ती मी म्हणेन नामस्मरणाने आपण सुरू केला आणि याचा एक विशेष एक आनंद या निमित्ताने मला नक्की वाटतो. मी उरण तालुक्याच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांचे आणि त्यांना सहकार्य केलेल्यांचे सगळ्यांचेच या ठिकाणी मनापासून अभिनंदन करते की आपण उत्तम अशी ही स्पर्धा, भजन स्पर्धा आयोजित केली, ज्याच्यामध्ये 13 पेक्षा जास्त आज भजनी मंडळ जे आहेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि आम्ही दरवेळेला स्पर्धा ठेवतो त्यावेळेला आम्ही सगळ्या स्पर्धकांना सांगत असतो की साधारणपणे स्पर्धा म्हटलं की प्रथम, द्वितीय, तृतीय आलंच आणि परीक्षक जे असतात त्यांना त्या पद्धतीनंच आपल्या सर्वांचं परीक्षण असेल किंवा त्यांचे निकाल जाहीर करावे लागतात. पण आमच्यासाठी येणारा प्रत्येक स्पर्धक हा विजेता आहे. त्यामुळे आलेले सगळे स्पर्धकांना मी या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा देते. आणि ज्या भक्तिभावनेने तुम्ही इथे आपलं जे भजन असेल, अभंग असेल आणि त्याचबरोबर आपण गवळणसुद्धा याच्यामध्ये ठेवलेली आहे, तर ती जी सादर करता त्यामागची भावना महत्त्वाची आहे. आणि मला असं वाटतं की ही जरी आम्ही स्पर्धा आयोजित केलेली असली तरी ज्या भावनेने, ज्या भक्तिभावनेने तुम्ही त्या ईश्वराचं आपल्या भजनाच्या आणि अभंगाच्या माध्यमातून स्मरण करता, मला वाटतं सर्वात मोठी जी आयुष्यातली परीक्षा असते किंवा स्पर्धा असते याच्यामध्ये नक्कीच तुम्ही उत्तीर्ण असता. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांनाच खूप मनापासूनच्या शुभेच्छा देते. आज जे आलेले परीक्षक आहेत त्यांचं ज्या वेळेला आपण सादरीकरण बघितलं त्यावेळेला एक तर आलेल्या स्पर्धकांमधल्या मनामधली ही शंका निघून गेली की त्यांना कोण जज करतंय.
आणि दुसरी गोष्ट की ज्या वेळेला आलेले परीक्षक आपल्यासमोर सादर करतात त्यावेळेला आपल्याला कळतं की आपल्याला किती उंची गाठायची, म्हणजे आपल्याला त्याच्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. मला खात्री आहे की जे जे भजनी मंडळात सहभागी होतील ते नवीन काहीतरी याच्यातून शिकून जातील आणि ते त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी निश्चितपणाने उपयुक्तच ठरणार आहे. त्यामुळे आपली ही भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. मला वाटते संपूर्ण देशामध्येच नव्हे तर जगामध्ये ही एकमेव भूमी आहे जिथे कुठलाही सण असो हा साजरा नाही झाला असं नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं ती पार्श्वभूमी लाभलेली आपली भूमी आणि या भूमीमध्ये आपण जन्माला आलो आणि पुढच्या पिढीपर्यंत आपल्या या सादरीकरणाच्या माध्यमातून आपली परंपरा आपण जोपासणं आणि पोचवणं, मला वाटतं ही एक गोष्ट आणि ही एक इच्छाशक्ती मनामध्ये ठेवून आपण सगळ्यांनी पुढची वाटचाल केली पाहिजे. आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही कला असते. म्हणजे एखादा गायक चांगला असेल, एखादा त्याच्यामध्ये वादक चांगला असेल, एखादा सूत्रसंचालन करणारा चांगला असेल, पण आपल्या त्या कलेच्या माध्यमातून आपण समाजापर्यंत कसं पोचतोय आणि आपली ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत कशी पोचवतोय यासाठी आपण सगळ्यांनीच मिळून प्रयत्न करूया. खरं तर आम्ही दक्षिण रायगडमध्ये यंदाच्या वर्षीपासून एक संगीत कला अकादमी सुरू करतोय. कारण आज उरण परिसर जर आपण बघितला, पनवेल परिसर जर आपण बघितला तर साधारणपणे जी प्रॉक्झिमिटी आहे म्हणजे मुंबईच्या लगतसुद्धा आहे, जवळीक आहे. दक्षिण रायगड एक असा भाग आहे जिथे साधारणपणे अजूनसुद्धा म्हणजे कोकणाला पूर्णपणाने जुडलेला भाग त्याला आपण म्हणतो आणि तिथं आणखीन कलागुणांना वाव मिळावा त्या दृष्टिकोनातून आम्ही ती सुरू करत आहोत. आणि अशा वेळेला त्या संगीत कला अकादमीमध्ये ज्या वेळेला तिथं शिकायला विद्यार्थिनी येतील त्यावेळेला आमचं त्याच्यासमोरची 2 उद्दिष्ट असणार आहेत. एक तर राज्यातले आणि देशातले चांगल्यातले चांगले संगीतकार आणि कलावंतांनी येऊन त्यांना प्रशिक्षण देणं, पण त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये जी कला आहे ती त्यांच्यापर्यंत पोचवणं. कारण एक गोष्ट निश्चितपणाने आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक तालुक्यामध्ये आणि जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य असतं आणि ते जर प्रत्येक संगीतकारापर्यंत किंवा कलाकारापर्यंत पोचलं तर मला वाटते त्यातूनच प्रेरणा घेण्यासारखी अनेक बाबी असतात. त्यामुळे असे काही प्रयत्न आम्ही करत असतो. आज बऱ्याचशा कालावधीनंतर मला जिल्हा परिषदेमध्ये आल्यासारखं वाटलं खरं. कारण उमाताई आहेत, मी जिल्हा परिषदची अध्यक्ष असताना त्या महिला बालविकास कल्याणच्या सभापती होत्या. विजयजी भोईर आहेत, कुंदाताई आहेत. तर इतकी जिल्हा परिषदेची सदस्य आम्ही बऱ्याचशा कालावधीनंतर आम्ही सगळीजणं जमलेलो आहोत. पण मला खूप आनंद आहे की आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलो. राजकीय व्यासपीठावर आम्ही सगळेच असतो आणि खरं तर ज्या वेळेला परीक्षक इथे सादरीकरणासाठी आले त्यावेळेला मला माहीत नाही समोरच्यांच्या काय पद्धतीनं अपेक्षा असतील, पण ज्या वेळेला आपण म्हटलात की एखादं चांगलं काही सादर करायचं असतं तर त्याला कालावधी लागतो, तो ॲडजस्ट करेपर्यंतचा कालावधी गेला, पण उत्कृष्ट काय असतं हे आम्हाला अनुभवायला मिळालं. त्यामुळे सर्व परीक्षकांचे सुद्धा मी आवर्जून या निमित्ताने आभार मानेन. रविवारचा सुट्टीचा दिवस इथे काढून येणं आणि परीक्षण करणं सोपी गोष्ट नाही आहे. कारण आपापल्या प्रत्येकाची आणि आत्ता तर सण येत आहेत त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्याही वाढते. त्याच्यानंतर मग नवरात्र असेल, नवरात्रीनंतर खासकर दिवाळीच्या कालावधीमध्ये कलाकारांसाठी दिवाळी पहाट असेल, असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे आपण सगळ्यांनी यामध्ये वेळ काढला. मी आपले मनापासूनचे या ठिकाणी आभार मानते आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा या निमित्ताने देते. पुढच्या वर्षी माझी उमाताई आपल्याला विनंती राहील, यावर्षी आपण तालुकास्तरीय ठेवल्या, जे जे आपल्या स्पर्धांमधले विजेते असतील यांची आपण जिल्हास्तरीय पुढच्या वेळेला आपण आयोजित करूया. म्हणजे त्यांनाही आणखीन त्या निमित्ताने आपल्याला त्यांची जी कला आहे, त्यांची जी इच्छाशक्ती आहे ही अधिकाधिक त्या ठिकाणी लोकांपर्यंत आपल्याला पोचवता येईल आणि एक हक्काचं व्यासपीठ आपण सुद्धा त्या निमित्ताने त्यांना उपलब्ध करून देऊ याचं एक समाधान हे आम्हाला सगळ्यांनाच नक्की वाटेल. मी पुन्हा एकदा JNPTचे सुद्धा न विसरता आणि ज्यांनी साऊंड या ठिकाणी दिलेला आहे आपलेही या निमित्ताने आवर्जून उल्लेख करते. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना येणाऱ्या गणरायाच्या आगमनाच्या सुद्धा
गौरी आगमनाच्या सुद्धा शुभेच्छा या निमित्ताने देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद ताई. एकदा जोरदार टाळ्या ताईंच्या या विचारांसाठी झालं पाहिजे. आणि नक्कीच नवी क्षितिजे उघडणाऱ्या विचारांचे स्वागत करू, प्रज्ञा तेवत ठेवणाऱ्या विवेकाला सोबत करू. मॅम, तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द न शब्द इथले पदाधिकारी असतील आणि सामान्य जनता असेल हे नक्कीच विचार करतील. त्याच दरम्यान एक स्वागत अनावधानाने राहून गेलं. मी विजयजी भोईर यांचं स्वागत करण्याची विनंती सन्माननीय श्री परीक्षित ठाकूर साहेब यांना करतोय की त्यांचं स्वागत आपण करायचं आहे. दर्शन टाकू. त्याचबरोबर दर्शनजींचं देखील स्वागत करायला मी दर्शन ठाकूर साहेबांना देखील विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारायचा. मी मनोज भगत साहेबांना विनंती करेन की आपण त्यांचा एकदा जोरदार टाळ्यांनी सत्कार करूया. तर निश्चितच आजचा हा कार्यक्रम ताईंना एक फक्त नम्र निवेदन असेल की श्री गुरुकृपा भजन मंडळाच्या माध्यमातून हे करतोय, तर त्यांची एक अपेक्षा आहे की आपल्या घरी जेव्हा गणराया येत असेल तेव्हा एकदा भजन सेवेची संधी जर त्यांना मिळाली तर ओके, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत की ताईंच्या घरी सुद्धा गणरायाचं आगमन. कारण आज या वर्षी त्यांचे 188 कार्यक्रम झालेले आहेत, 187, आणि आजचे सगळे नक्कीच. तर एकदा जोरदार टाळ्या श्री गुरुकृपा संगीत परिवार, आता तर सुप्रियाताई ठाकूर आणि तिथे उभे असलेले तुषारजी घरत यांच्या माध्यमातून हे कार्यक्रमाचं आयोजन करतोय. मॅम आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार. अत्यंत वेळात वेळ काढून आपण आलात. मी सर्वांना विनंती करते की आपण आपल्या आसनस्थानी ग्रहण करावं. तसेच तिन्ही परीक्षक असतील. एकदा जोरदार टाळ्या या सर्व पाहुण्यांसाठी, मान्यवरांसाठी झाल्या पाहिजेत. अगदी वेळात वेळ काढून सर्व पदाधिकारी आणि दस्तूरखुद्द आदिताई इथे आल्या आणि आमच्या कार्यक्रमाला वेळ दिला. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. आणि पुन्हा एकदा आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळणारच आहोत. आपले तीनही परीक्षक निश्चितच विनंती करेन ओम साई भजन मंडळ खरसुंडी खालापूर यांना की आपण आपल्या वाद्यवृंदासहित रंगमंचावरती यायचं आहे. स्पर्धकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर रंगमंचाजवळ यायचं आहे, रंगमंचावरती यायचं आहे. मी पुढे होऊन त्यांनी चारही स्पर्धिकांचं भजन इथे श्रवण केलेलं आहे आणि आपल्या अनुभवाच्या आधारावरती ते परीक्षण करत आहेत. तोपर्यंत मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी रंगमंचावरती यायचं आहे. सौ कुंदाताई ठाकूर असतील आणि त्यांच्या समवेत उपस्थित सर्व महिला पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण रंगमंचावरती यायचं आहे. त्याचबरोबर आमचे सन्माननीय श्री उरण तालुका अध्यक्ष परीक्षित प्रकाश ठाकूर साहेब असतील आणि उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती असेल की बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आपण रंगमंचावरती यायचं आहे. सन्माननीय परीक्षक परीक्षणासोबतच आपलं मत देखील, मार्गदर्शन देखील इथे नोंदवणार आहेत आणि निश्चितच हो सर, सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांना विनंती देखील असेल की आपण आपले पादत्राणे कृपया स्टेजवरती आणू नका. पवित्र असं या रंगमंचावर पवित्र वरती यायचं आहे. त्याचबरोबर उपस्थित सर्वांनाच परीक्षकांना देखील विनंती असेल की आपल्या परीक्षणासोबत त्यांनी इथे यायचं आहे. परीक्षक वाट पाहत आहेत. मी चारही मंडळांना विनंती करेन की त्यांनी लगेचच स्टेजवरती यायचं आहे. सन्माननीय परीक्षक आपल्या परीक्षणाच्या सोबतच मार्गदर्शनासाठी सुद्धा तयार आहेत. मी श्री माऊली सावंत सरांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत सर्वात आधी व्यक्त करावं आणि आजच्या या भजन स्पर्धेबद्दल देखील मौलिक असं मार्गदर्शन आमच्या स्पर्धकांना मिळावे. रामकृष्ण हरी. तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. काय दोन्ही परीक्षक माझे जे मित्र आहेत, ताई आहेत, त्यांनी माझ्यावरती ही जबाबदारी दिली आहे की आमच्यातर्फे तुम्हीच बोला. मगाशी त्यांचं परफॉर्मन्स झालं, हे माझं परफॉर्मन्स आहे. असं मी आमच्या तिन्ही परीक्षकांतर्फे दादांना आणि सुनीलजींना आम्ही शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. आणि त्या दिवसानिमित्ताने भजन स्पर्धा ही खूप सर्व कार्यकर्त्यांचे मी खूप खूप आभारी आहे, आम्हाला परीक्षक म्हणून बोलवलं.
बोलायचं एवढंच होतं की मी फक्त दोनच गोष्टी मांडतोय. सकाळी आपण जेव्हा सुरुवात केली त्याच्यानंतर आदितीताईंनी एक खूप सुंदर वाक्य सांगितलं, ते माझं अजून लक्षात आहे की तुम्ही भजन करताय, भले परीक्षकांपर्यंत पोचलं नाही आहे किंवा पोचलं नसेल, पण परमेश्वरापर्यंत पोचलं त्याचा तो मतितार्थ होता. जे ताईंनी सांगितलं दुपारी त्याचं तुम्ही बारकाईने परत त्यांचं भाषण ऐका की जर कदाचित आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने बघतो किंवा चुका बघतो किंवा तालात नाही आला, सूर लागला नाही, कोरस कमी पडला, वादन कमी पडलं वगैरे वगैरे वगैरे, पण जे नामचिंतन करतात त्यांच्यासाठी ताईंनी खूप सुंदर सांगितलं. तुम्ही परत ऐका त्यांचं भाषण. त्याचं पूर्ण मतितार्थ हे होतं की परीक्षकांपर्यंत तुमचं भजन पोचलं नाही तरी भगवंतापर्यंत पोचलं हे लक्षात ठेवा. आणि ज्यांचा नंबर असो नसो वगैरे वगैरे सगळेच नंबरात आहेत, हे ताईंचं बोलणं होतं, नाही का. दुसरा विषय असं सांगतोय मी की वादकाला हे गाण्याचा अभ्यास हवा, अभ्यासाच्या दृष्टीने. आणि जेवढ्या गायक आहेत, जेवढे बुवा आहेत, त्यांना वादनाचाही अभ्यास हवा. तर ज्यांनी कोणी हा अभ्यास केला नसेल तर तो अभ्यास करावा, म्हणजे तुम्ही तालात पक्के होता, सुरात पक्के होता. वादक म्हणजे वादकांचं सांगायचं झालं तर तुम्ही जास्त गडबड करू शकत नाही, कारण आपण जे वादक असतो हे 2 नंबरला असतो, गायन हे 1 नंबरला असतं. ह्याचं भान ठेवायचं असते वादकांनी. आपण 1 नंबरला जाण्याचा प्रयत्न करू नये कधी. म्हणजे वादनाच्या बाबतीमध्ये तुम्ही ज्या वेळेला सोलो वाजवता तेव्हा खूप छान सुंदर वाजवता, पण गाण्याची साथ करताना आपण 2 नंबरला आहोत ह्याची साथ आपल्या पद्धतीने होते. आणि हा प्राण आहे साथ म्हटल्यानंतर, त्याचं भान ठेवायचं असते. असो, पण आत्ता आम्ही लगेच 2 मिनटात रिझल्ट तयार करू. आणि एवढं सांगून मी माझं संपवतो. रामकृष्ण हरी. झालं? या अध्यक्षांकडे द्या. धन्यवाद सर, अतिशय मौलिक मार्गदर्शन केलं. माऊली सरांनी जे आत्ता मुद्दा मांडला तो निश्चितच एका मोठ्या मुलाखतीत सुधीरजी गाडगीळ यांनी देखील हाच मुद्दा सांगितला तुम्ही होता वरती या ना ताई. की वादक जो आहे तो नेहमीच गायकाला साथ देणार असावा. मी विनंती करेन दोनही परीक्षकांना की त्यांनी देखील आपल्या निकालासहित वर यायचं आहे, स्टेजवरती यायचं आहे रंगमंच. अगदी थोडा हत्ती गेला आणि शेपूट राहिला असं आपलं म्हणू शकतो आपण. तर दोन्ही परीक्षकांना विनंती आहे, अतिशय जोखमीचं आणि ताकदीचं काम तुम्ही पडले. एकदा जोरदार टाळ्या आपल्या तिन्ही परीक्षकांसाठी झाल्या पाहिजेत. आणि हा रिझल्ट मी इथे स्वाधीन करतोय साहेबांच्या हातामध्ये. तुम्ही त्यांना द्या, सर देतील. आपले तीनही परीक्षक मंचावरती आहेत. आपले आजचे सन्माननीय सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरणचे सर्व पदाधिकारी इथे आहेत आणि आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. अर्थातच निकाल जाहीर करण्याआधी मी या भजन स्पर्धेच्या पारितोषिकाचं विवरण थोडक्यात करतो. प्रथम पारितोषिक 21,000 रुपये आणि सन्मान चिन्ह, द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये आणि सन्मान चिन्ह, तृतीय पारितोषिक 11,000 रुपये आणि सन्मान चिन्ह, उत्तेजनार्थ पारितोषिक 5,000 रुपये आणि सन्मान चिन्ह, त्याचबरोबर उत्कृष्ट पखवाज वादक 3,000 रुपये आणि सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर उत्कृष्ट गायक 3,000 रुपये आणि सन्मान चिन्ह. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट तबलावादक आणि उत्कृष्ट गायिका, कारण हा महिला शक्तीचा जागर आहे आणि निश्चितच गायिका हाच शब्द आला पाहिजे. तर अशा पद्धतीनं हे स्वरूप असणार आहे आणि सगळ्यांची उत्कंठा अगदी शिगेला गेली असेल. आपण सुरुवात करूया उत्तेजनार्थ पारितोषिकापासून. फक्त निवेदकाला सवयच असते मध्ये मध्ये बडबडण्याची. फक्त एकच शेवटचं म्हणेन की इतरांशी तुलना करून इथे बरेच होतात दुःखी,
जे स्वतःशी तुलना करतात तेच असतात सुखी. तर मला वाटतं एकमेकांशी आपण तुलना करूया नको. आणि कुठेतरी 19-20 झाला असेल एवढाच फरक आहे. आपण पहिल्या 4 आलो आहे. हेच सगळेच जिंकलेत मागाशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे. सुरुवात करूया उत्तेजनार्थ क्रमांकापासून. आणि उत्तेजनार्थ क्रमांक जातोय श्री कृष्णा प्रासादिक भजन मंडळ खुर्डूस अलिबाग. एकदा जोरदार टाळ्या. श्री कृष्णा प्रासादिक भजन मंडळ खुर्डूस अलिबाग. सन्माननीय कुमारी गायिका पूजा पाटील आणि सर्व त्यांचे गायक मंडळ सहकारी आणि वादक यांना देखील विनंती आहे की आपण वर यायचं आहे. मी विनंती करेन उत्तेजनार्थ पारितोषिक देण्याकरता भारतीताई समाधान खटेकर मॅमना की आपण हे उत्तेजनार्थ पारितोषिक आपल्या शुभ हस्ते तसेच इतरांनी देखील त्याला हातभार लावायचा आहे. उत्तेजनार्थ परीक्षक आणि मान्यवरांच्या हस्ते आपण पाहतोय. सर्वांनीच घ्यायचं आहे. चला सर्वच जण आपण या कार्यक्रमासाठी हातभार लावले. एकदा जोरदार टाळ्या. उत्तेजनार्थ पारितोषिक गेलंय श्रीकृष्णा प्रासादिक भजन मंडळ कुर्डूस अलिबाग. आणि गायिका होत्या पूजा पाटील. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे असं संत एकनाथांचं भजन त्यांनी सादर केलं होतं. एकदा जोरदार टाळ्या उत्तेजनार्थ बक्षिसासाठी झाल्या पाहिजेत. मंडळी आपण गर्दीने जरी कमी असतो तरी दर्दीने कमी नाही होत. टाळ्यांचा वर्षा मात्र कमी नाही पडला पाहिजे. आपण वळूया द्वितीय क्रमांकाकडे. सॉरी माफ करा. उत्तेजनानंतर तृतीय क्रमांकाकडे जाऊया. आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरला आहे नाही हे शेवट तृतीय क्रमांक आहे. तृतीय क्रमांकाचे मानकरी आहे तिसरा. येस. थर्ड प्राइज गोज टू ओम साई भजन मंडळ खरसुंडी खालापूर. आणि गायिका आहेत सौ हर्षदाताई सालेकर आणि त्यांची सर्व मंडळी. मी विनंती करेन सौ सुलोचना पाटील मॅडम जासई विद्यालयाच्या प्राध्यापिका आणि सर्वच सहकाऱ्यांना की आपण हे तृतीय पारितोषिक ओम साई भजन मंडळ खरसुंडी खालापूर यांना द्यायचं आहे. ओम साई भजन मंडळ खरसुंडी खालापूर सौ हर्षदा सालेकर आणि मंडळी. अतिशय सुंदर सादरीकरण. विटेवरी उभा दिनांचा कैवारी हा संत नामदेवांचा अभंग त्यांनी साजरा केला होता आणि एकनाथांची गवळण आपण त्यांच्या सुश्राव्य आवाजातनं ऐकली. आणि सर्वच पदाधिकारी आणि परीक्षक यांच्या हस्ते हा सन्मान दिला जातोय. आता मात्र आपण द्वितीय क्रमांकाकडे नक्कीच वळूयात. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी कोण असेल? 2 भजन मंडळ शिल्लक राहिले आहेत आणि दोघांचेही चेहरे आम्हाला दिसत आहेत. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आई एकविरा महिला भजन मंडळ दुंदरेपाडा. आई एकविरा भजन मंडळ दुंदरेपाडा. गायिका सौ सुजाता पाटणकर आणि सर्व मंडळी यांना विनंती असेल की आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. मी विनंती करेन आपल्या आयोजकामध्ये हातभार लावलेल्या सुप्रियाताई ठाकूर घरत यांना की आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्या मान्यवरांच्या आणि परीक्षकांच्या सहकार्याने इथे सर्वांनाच द्यायचं आहे. आई एकविरा महिला भजन मंडळ दुंदरेपाडा. गायिका सुजाता पाटणकर आणि मंडळी. सावळीची मूर्ती हृदय बिंबली असं जनाबाईंचा अभंग त्यांनी सादर केला होता आणि दुडीवर दुडी ही गवळण आपण ऐकली. संत मेळ्यांचा आशीर्वाद लाभलाय. अर्थातच आजचा ह्या प्रथम क्रमांकाचा मानकरी जोरदार टाळ्यांनी आपण रंगमंचावरती आमंत्रित करूया. आई भवानी प्रासादिक भजन मंडळ सांताक्रूज. आणि या भजन मंडळाच्या गायिका आहेत कुमारी ऋतिका मुरुडकर. आणि सर्वच भजन मंडळी आणि वादक मंडळी यांना विनंती असेल की आपण रंगमंचावरती यायचं आणि आपलं प्रथम पारितोषिक आजच्या सन्माननीय
मान्यवर कुंदाताई ठाकूर असतील आणि इतर सर्वच महिला पदाधिकारी तसेच परीक्षक यांना विनंती असेल, प्रथम क्रमांकाचा मानकरी आई भवानी प्रासादिक भजन मंडळ सांताक्रूज पूर्व आणि गायिका आहेत ऋतिका मुरुडकर आणि मंडळी. आवडायला मज सखा पंढरी राणा असं म्हणत परीक्षकांना देखील आपल्याला आवडायला भाग पाडलंय त्यांनी. आणि चित्त तया विन शांती नव्हे असं म्हणत शांत चित्ताने गायन करत परीक्षकांना मोहिनी घातली आणि प्रथम क्रमांकाचं मानकरी ठरला आई भवानी प्रसादिक महिला भजन मंडळ सांताक्रूज. अतिशय सुरेख असं गायन आणि दोनही फेरीमध्ये परीक्षकांना मंत्रमुग्ध करून पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आई भवानी प्रासादिक भजन मंडळ सांताक्रूज. एकदा जोरदार टाळ्या पहिल्या क्रमांकासाठी सुद्धा आणि चारही भजन मंडळांसाठी सुद्धा. अजूनही 2 वैयक्तिक पारितोषिक आपण ठेवलेले आहेत. तर चारही भजन मंडळांना उत्कंठा लागली असेल की उत्कृष्ट तबला वादक आणि उत्कृष्ट गायिका कोण असणार आहेत. आपण उत्कृष्ट तबला वादक पासून सुरुवात करूया. मी विनंती करेन उत्कृष्ट तबला वादक ओमकार कार्लेकर सरांना, ओमकार यांना मी विनंती करेन की उत्कृष्ट तबला वादक जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया ओमकारजींचं. मी विनंती करेन माऊली सरांना की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट तबला वादक ओमकारजी यांचा सन्मान आपण करायचा आहे. नक्कीच पखवाज आणि तबल्यासाठी कॉमन बक्षीस ठेवलं असताना तबला वादक मात्र ओमकार पखवाज वादक आणि तबला वादक सगळ्या वादकांमध्ये उत्कृष्ट वादक आपण ओमकारजींना जाहीर करतो. एकदा जोरदार टाळ्या, कारण सुराला तालाची साथ नसेल तर नक्कीच संगीत अपूर्ण राहील. आणि ओमकारजी तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि वळतोय आजच्या शेवटच्या पारितोषिकांकडे, अर्थातच उत्कृष्ट गायिका आणि परीक्षकांच्या सर्वानुमते उत्कृष्ट गायिका पूनम आगरकर, त्रिमूर्ती प्रासादिक भजन मंडळ उसटणे यांना विनंती करेन की आपण रंगमंचावरती यायचं आहे. उत्कृष्ट गायिका पूनम आगरकर. एकदा जोरदार टाळ्या, टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. उत्कृष्ट गायिका. मी मान्यवर दोन्ही परीक्षकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट गायिका पूनमताई आगरकर यांचा सन्मान करायचा आहे. भाग्यश्रीताई देशपांडे असतील, ओम बोंगाणे सर असतील, यांना देखील विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करायचा आहे. तर अशा पद्धतीने तर अर्थातच आपण आजच्या या दिवसातील शेवटच्या औपचारिक कार्यक्रमाकडे वळतोय, आभार प्रदर्शनाकडे. पण तत्पूर्वी आपल्या परीक्षकांचा तत्पूर्वी आपल्या परीक्षकांचा पुन्हा एकदा आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचे आभार मानूया. मी विनंती करेन सन्मान्य परीक्षक ठाकूर साहेबांना सर्वप्रथम श्री माऊली सावंत सर यांचं आपण सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत करायचं. एकदा जोरदार टाळ्या श्री माऊली सावंत सर. त्याचबरोबर या महिला शक्तीच्या त्याचबरोबर सौ भाग्यश्री देशपांडे मॅम यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील सत्कार, सुप्रियाताईंना विनंती करेन की आपण भाग्यश्री मॅमचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. मॅम अतिशय उत्साहाने आणि कुठल्याही क्षणी कमी न पडता प्रत्येक वेळेला स्पर्धकांचा उत्साह वाढवून आपण परीक्षण केलं, त्याबद्दल खूप खूप आभार. तदनंतर मी श्री ओम बोंगाणे सरांना विनंती करेन की आपणही आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी विनंती करेन वैजनाथ दादांना की आपल्या शुभ हस्ते आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसमवेत त्यांनी ओम सरांचा सन्मान चिन्ह देऊन आभार मानायचे आहेत. सर्वांनीच रादर पुढे जायचं आहे. तदनंतर मुख्य परीक्षकांना ज्यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलं, मग वेळेचं बंधन सांगणं असू दे किंवा
गुणदान रेखांकित करणं असू दे. सन्मान्य श्री सुनील मेस्त्री सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी देखील आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. हां, मी विनंती करेन कोणीही जाऊ नका. जेवणाची व्यवस्था केलेली आहे, भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. भजन झालं, आता भोजन तेवढं करून जा. तर मी विनंती करेन सुनील मेस्त्री सरांना की आपण मी साहेबांना विनंती करेन परीक्षित ठाकूर आणि सहकारी त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. तदनंतर आपला आवाज ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला तर जे साऊंड सर्व्हिसचे सन्माननीय श्री जयवंतदादा पाटील यांना देखील विनंती असेल की लगेचच आपण साऊंड सिस्टम गुंडाळण्याची घाई न करता जरा रंगमंचावर यायचं आणि आमचा आवाज स्वीकारायचा आहे. दादा जयवंत पाटील. तर जयवंत दादा पाटील नेहमी स्मित हास्य वदनानेच सारी कामं कशी करून घ्यायची हे त्यांच्या चेहऱ्यावर बघा, स्मित पहा त्यांच्या चेहऱ्यावर. ते मी विनंती करेन सर्वांनाच साहेबांना की त्यांनी परीक्षित ठाकूर साहेबांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. तदनंतर 2 नावं पटकन लगेच यायचं आहे. सुप्रियाताई इथे आहेत. मी तुषार घरत यांना देखील विनंती करेन की लगेच त्यांनी रंगमंचावरती यायचं आहे. ह्या कार्यक्रमाचे 2 खांब म्हटलं तर वावगं होणार नाही. सुप्रियाताई ठाकूर घरत असतील आणि तुषारजी घरत असतील. आणि त्याचबरोबर मी आणखी एक नाव घेईन, भास्करदादा भोईर यांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील आणि विजयबुवा नाईक साहेबांनी देखील विनंती आहे की आपण एकत्रितरित्या आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आणि मान्यवरांना आणि परीक्षकांना आपण लगेचच मोकळे करू. मी पुन्हा एकदा विनंती करेन सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये. प्रोटोकॉल नुसार आपण ठीक आहे, पण काही हरकत नाही आहे. खरोखरच याचसाठी केला होता अट्टाहास, हा क्षण गोड व्हावा. आणि निश्चितच यांच्या सहकार्याने सुप्रियाताई यांना देखील विनंती आहे की आपण आपल्या चिमुकल्यासह पुढे जायचं आहे. सुप्रियाताईंना देखील विनंती आहे, सुप्रियाताईंचा देखील आपण सन्मान. ठीक आहे. तसेच आज ज्यांनी खरी धुराजी सांभाळली कार्यक्रमाची ते आमचे उत्कृष्ट निवेदक संदेशजी घरात यांचा सन्मान मी वैजनाथदादांना विनंती करेन की त्यांनी करावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, आज हे आपण सगळ्या सकाळपासून इथे थांबलेलो आहोत त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. सर्वही चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी आणि कार्यक्रम आपला यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार. आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. सगळ्याही जेवून जावे हीच विनंती. धन्यवाद साहेब. औपचारिक आभार नामोल्लेख न करता सर्वांचाच एकत्रितरित्या आभार करतो. आणि एवढंच फक्त म्हणेन की आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला. कौतुकाचा हा किनारा पावला आणि धन्य झाला, कौतुकाचा हा किनारा पावला आणि धन्य झाला. सर्व मान्यवरांचं, 3ही परीक्षकांचं, सर्व स्पर्धकांचं, विजेत्यांचं, मान्यवरांचं आणि सर्व ज्ञात अज्ञात हातांचं ज्यांनी या कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला त्या सर्वांचे पुन्हा एकदा मी शब्दसुमनाने आभार मानतो. आणि आयोजकांच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो.